बातमी पालघरमधून. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची घटना ताजी असतानाच पालघर जिल्ह्यात आणखी एक मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील जुहू येथून सुरतच्या दिशेने निघालेल्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणादरम्यान अचानक तांत्रिक बिघाड झाला. इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच पायलटने प्रसंगावधान दाखवत पालघरच्या केळवे रोड परिसरातील विद्यावैभव हायस्कूलच्या खुल्या मैदानात हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग केली. या हेलिकॉप्टरमध्ये एक सिनियर पायलट, एक ज्युनियर पायलट, एक इंजिनियर आणि आणखी एक व्यक्ती असा एकूण 4 जण प्रवास करत होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टर अचानक शाळेच्या मैदानात उतरल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती आणि नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच संबंधित तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले. हेलिकॉप्टरमधील बिघाड दुरुस्त केल्यानंतर संबंधित हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले. या घटनेमुळे पुन्हा एकदा हवाई सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला असून पायलटच्या सतर्कतेमुळे 4ही जणांचे प्राण वाचल्याची चर्चा परिसरात होत आहे.